जय श्री महाकाल एव्हरीवन. आज सकाळी पहाटे 5 वाजता ब्लॉग चालू केला कारण आम्ही वॉकला जाणार होतो. तर आज आमची 12th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती, म्हणजे आम्ही सोबत 12 वर्ष काढलेत. आणि शिवचरणी हीच प्रार्थना आहे की मी मरेपर्यंत तरी ते माझ्यासोबत राहावे आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत कायम असावं. कारण ऑब्व्हियसली हे नातं असं असतं ना की शेवटच असतं ह्या नात्याचा, मेल्यानंतरच. तर आम्ही तांदूळ वगैरे घेऊन गेलेलो, पक्ष्यांना टाकले तांदूळ. आणि सकाळी सकाळी जरा बरं वाटलं, वातावरण पण फ्रेश होता आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. मग आम्ही चहा पण बाहेरच घेतला घरी जाण्याच्या आधी, पुरंदर बासुंदी चहा. तर भुलेश्वरला जायला निघालो कारण भुलेश्वरला जाऊन अख्खा महिना झालेला, पण आम्ही भुलेश्वरला गेलो नव्हतो. आता ऊन तर खूप प्रचंड होतं, असं वाटत होतं की नको जायला बाहेर. पण भुलेश्वरला गेल्याशिवाय तर कुठल्याच चांगल्या दिवसाची, वाईट दिवसाची किंवा कशाचीच सुरुवात होत नाही. भुलेश्वरला काय, कुठल्याही शिवमंदिरात गेले तरी मला खूप आनंद मिळतो. आणि इतकं छान वातावरण होतं आतलं, थंडगार. आणि मग तिथे आम्ही गेलो, दर्शन वगैरे केलं आणि बाहेर आलो. पायाला इतके जोरात चटके बसले की डोक्यापर्यंत आग गेलेली पायाची, इतकी म्हणजे इतके भाजत होतं तिथली जमीन. आणि येताना मी ड्राईव्ह केली आणि मुलांनी एवढं ड्राईव्ह करतात तरी त्यांच्या हाताला काय होत नाही, पण माझ्या हाताला पूर्ण आग पडलेली गाडी चालून चालून. आणि मग ते मला बोलले की तुला एका ठिकाणी मिसळ खायला घेऊन जातो, शकुंतला मिसळ, जे सासवड घाटाच्या वर आहे. तर मी खूप ठिकाणी मिसळ खाल्ली आहे, पण तशी माइल्ड अशी टेस्टची मिसळ ना मी कधीच नाही खाल्ली. त्यांनी भेळ घेतलेली आणि मी मिसळ. तर खाऊन आम्ही घरी आलो आणि त्यांना गिफ्ट दिलं मी, टायटनचं वॉच. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी होतं पण असं हवं होतं त्यांना स्टीलमध्ये, तर मी ते दिलं आणि दिवस संपवला.